नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूयात एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे शहरातील साक्री रोडवरील भीमनगर परिसरात एका 3 महिन्याच्या गर्भवती विवाहितेच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ उडाली आहे. अवघ्या 4 महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या या महिलेचा मृत्यू आत्महत्या नसून सासरच्या मंडळीकडून शारीरिक व मानसिक छळानंतर हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणी पती व सासूवर खुनाचा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्याची मागणी करत संतप्त नातेवाईकांनी धुळे शहर पोलीस ठाण्यात निवेदन दिले. संबंधित आरोपींवर कठोर कारवाई झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली असून या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान पोलीस तपास सुरू असून शवविच्छेदन अहवालानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. माझं नाव ज्योती राजू धिवरे. माझी पोरीवरला छळ चालत होता, पण माझ्या पोरीने मला सांगितलं आणि काल पण झगडे होता तिने फोन केला. त्याच्यानंतर मी फोन लावला तर माझ्या पोरीने फोन उचलला नाही. खूप भांडण चालू होतं त्यांचं वालं. खूप छळ करत होते ते, रात्री बी झोपू देत नव्हते. तिला खूप त्रास देत होते, पण तिने आम्हाला सांगितलं नाही. लग्नाला 4च महिने झाले, ती प्रेग्नेंट होती. तिसरा फोन करत होता. कोण होते ते? नाव सासू नवरा. नाव काय? नवरा. नाव काय सासू? सासूचं नाव मंजूबाई साळवे, त्याचं नाव राहुल साळवे. काय मागणी काय तुमच्या? काही नाही, आम्हाला त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे. आज मग माझ्या मुलीसोबत झालं, दुबारा कोणत्या मुलीसोबत व्हायला नको. माझी मुलीचा जीव गेलाय, मी एवढी मुलगी कुठून आणू? त्यांना शिक्षा मिळायला पाहिजे, आम्हाला न्याय पाहिजे. तारीख इथे भीमनगर साखरी रोड इथे राणी राहुल साळवे सिमरन हिला 2 महिन्यापासून सासू नवरा खूप छेड करत होते. तिच्या संग आधी गंधकृत्य करत होते. तिला टॉर्चर करायचे, तुझ्या आईवडिलांकडनं असा तसा. 2 महिन्या पहिले तिने मला फोन केला का मामा असं आहे. मी तिथं जाऊन दोघांना समजावलं, तर समजावल्यानंतर तो तिला वारंवार तसाच त्रास द्यायचा. त्रास दिल्यानंतर काल आम्हाला फोन आला. फोन आल्यानंतर त्याने आम्हाला बी काही कळवलं नाही. त्यांनी सुरतला फोन केला. सुरतहून मला फोन आला. त्यांनी सांगितलं असं असं झालं. मी तिथं गेलो तर माझ्या भाचीला मी बघितलं तर तिचे गुडघे असे खाली टेकलेले होते आणि तिला मारून झोडून लटकावण्यात गेलेलं होतं. हे आम्ही बघितलं. तिथल्या परिसराचे लोक गोळा झाले. त्यांनी बी सांगितलं की हिला फार त्रास द्यायचे म्हणे, रात्रंरात तिला झोपू नाही द्यायचे, मारझोड करायचे म्हणे. तर त्यांच्या लग्नाला 4 महिने झाले. फेब्रुवारीला लग्न झालं होतं. तिला प्रेग्नेंट होती, 3रा महिना होता तिला. तिच्या प्रेग्नेंट असताना तिला छातीत पोटात लाता बुक्क्यांनी मारझोड केली. तिचा जीव निघून गेला. जीव निघाल्यावर त्यांनी साडी बांधली. साडी बांधून तिला फॅनला मागणी काय आता तुमची? लटकवून दिली. आमची मागणी अशी, जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, आरोपीच्या फॅमिलीला तुम्ही अटक करत नाही, तोपर्यंत आम्ही आमची बावडी आमच्या ताब्यात घेणार नाही. आम्ही अंत्यविधी करणार नाही. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.